नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे नाशिकहून. खुनातील आरोपी कारागृहातून बाहेर येताच पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. ही मिरवणूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत थेट बिटको पॉइंट पर्यंत धिंड काढली. गुन्हेगारांवर पोलिसांचं वचक कायम असून नागरिकांमध्ये दहशत कमी व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने ही कारवाई राबवली. शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. गुन्हेगारांवर पोलिसांचं वचक कायम ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये दहशत कमी व्हावी यासाठी ही कारवाई राबवण्यात आली. महेश सोनावणे यांच्या समर्थकांमध्ये प्रतीक सोनावणे, यश गीते, मोनू सोनावणे, उमेश फसाळे, प्रमोद सावडेकर, श्रावण पगारे, सुमित बगाटे, मुन्ना साळवे आणि रामू नेपाळी यांचा समावेश होता. 15 ते 20 जणांनी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर बसून रस्त्यांवर जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण केला आणि त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली. अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विजय टेमगर करत आहेत. आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते.